भगवान परमात्म्याने काय केलं महाराज? गिरी गोवर्धन येणे उचलिला, गिरी गोवर्धन येणे उचलिला. भगवान परमात्म्याने गोवर्धन काय आपल्या करंगडीवरती धारण केला. आपल्याकडून देवे उचलली सोकरे मेदिनी, तुमचेनी कोणी न उचलवे. सामान्य जीव देवाची बरोबरी करू शकत भगवंतानं करंगडीवर काही भक्तांनी असा भाव काढला, एका विद्वानांच्या मुखातून ऐकलं की भगवान परमात्म्यानं गोवर्धन करंगडीवर धारण नाही केला. कशावर धारण केला? कारण करंगडीच्या आधी काय येत आपलं नखावरती भगवान परमात्म्याने काय केला? गोवर्धन धारण केला. मला असं वाटतं देवाने नख वाढवले असतील. त्यावेळेला सुद्धा नख वाढवण्याची काय असेल फॅशन असेल. आता वाढवता ना जसे काही शुर्क नका नख वाढव. भगवान परमात्म्यानं करंगडीवर गोवर्धन धारण केला. गिरी गोवर्धन येणे उचलिला. मग भगवान परमात्म्याने गोवर्धन उचलला. आपण देवे उचलली सोकरे मेदिनी. भगवंतानं गोवर्धन उचलला. तुम्ही 50 किलोचा काय ढेपचं पोतं उचला. हा म्हणतो कंबर मध्ये गॅप पडलाय. मग देवाची बरोबरी करतो का? लाज नाही वाटत म्हणता ना आणखी. भगवान परमात्म्याने गोवर्धन उचलला. आपल्याकडून 50 किलोचं पोतं उचलल्या जात नाही महाराज. त्याच्याकरता सरकारनं नवीन 25 किलोचा काय काढला? कट्टा काढला. कट्टा. हा कट्टा सुद्धा याच्याकडून उचलल्या जात नाही. मग सरकारनं त्यात ही आणखीन 10 किलोची काय काढली? पॅकिंग काढली. तेही या बाजाराकडून उचलल्या जात नाही. मग सरकारनं 5 किलो आशीर्वाद आटा, 5 किलोची पॅकिंग आशीर्वाद आटा. त्यात ही हा बाईला म्हणतो उचल. तिला बोलवतो उचलण्याकरता आणि याच्या डोक्यावर न घेता तिच्या डोक्यावर ठेवून देतो. हा म्हणतो कंबर मध्ये गॅप पडलाय. अशी काय सामान्य जीवाची अवस्था आहे. सामान्य जीव भगवंताची बरोबरी करू शकत नाही. भगवान परमात्म्याने गोवर्धन उचलला. अहो कालिया महासर्प नाथोनी आणला. भगवान परमात्म्याने कालियाला काय महाराज नाथून आणलं. यमुनेच्या डोहातून नृत्य करत करत भगवान परमात्मा वर आले. आपलं कसं आहे, आपल्याला घरामध्ये उंदीर दिसला तर बाईले म्हणतो मार मार. हा बाईच्या मागे लुकतो. आपण भगवंताची बरोबरी करू शकत नाही. एवढंच नाही, भगवान परमात्म्याने 12 गाव काय गिडला? अग्नी गिडला 12 गाव. याला अगरबत्तीचा चटका सहन होत नाही महाराज. सामान्य जीव भगवान परमात्म्याची बरोबरी करू शकत नाही. भगवान परमात्म्याचं चरित्र हे अगम्य. सामान्य जीवाच्या काय बुद्धीच्या पलीकडे. म्हणून फक्त भगवान परमात्म्याच्या चरित्राचं आचरण करावं, उच्चारण करू नये. विठाला आज या काल्याच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आणि भगवान परमात्मा या आजच्या अभंगातून भगवान परमात्मा यांचा गोपाळांशी काय आलेला आहे? संवाद आलेला आहे. बघा, काही अभंगामध्ये गोपाळ बोलता, भगवान परमात्मा ऐकता. काही अभंगामध्ये भगवान परमात्मा बोलता, गोपाळ ऐकता. काही अभंगामध्ये गोपाळ ही बोलता आणि भगवान परमात्मा ही बोलता. काही ठिकाणी गोपाळ बोलता, शिंके लावी आपलं
तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे. या अभंगामध्ये गोपाळ बोलले. काही ठिकाणी भगवंत बोलता, शिंके लाविली दुरी होतो तिघाचे मी वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी. या अभंगामध्ये भगवान परमात्मा बोलले. आणि आजच्या देखील अभंगामध्ये भगवान परमात्मा काय गोपाळांशी संवाद साधता. भगवान परमात्मा म्हणता, गोपाळांनो, तुम्हाला जर माझ्या मागे यायचं असेल ना तर तुम्ही माझ्या मागे काय येऊ शकता. भगवान परमात्मा गोपाळांना सूचना देता की तुम्ही काय करा, माझ्या मागे मागे या. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात बोलतात की याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. गोपाळांच्या माध्यमातून तुकोबरायांनी आपलं मत मांडलं. भगवान परमात्म्याचं मनोगत तुकोबराय सांगतात. भगवान परमात्मा गोपाळांना सांगतात की गोपाळांनो, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला जर यायचं असेल तर माझ्या मागे या. तुम्ही येऊ शकता. जबरदस्ती परमार्थ जबरदस्तीचा नसावा. की चाल बळजबरी कीर्तनाला चाल. काही काही लोक बळजबरी कीर्तनाला येतात आणि ते पुरं कीर्तन लंब लावतात. कारण तेही ऐकत नाही शांततेत आणि दुसऱ्याला ऐकू देत नाही. विठाला परमार्थामध्ये बळजबरी चालत नाही. परमार्थ हा आपल्या आत्मउद्धाराकरता काय केला जातो. आणि जो आपल्या आत्मउद्धाराकरता आत्मीयतेने परमार्थ करतो त्याचाच परमार्थ काय होतो, मग फलद्रूप होतो. हा जबरदस्तीने केलेला परमार्थही टिकत नाही आणि जबरदस्तीचा संसारही टिकत नाही. विठाला जबरदस्तीचा संसारही टिकत नाही. म्हणून लग्न करत असताना त्या मुलीचं आणि मुलाच्या मताला काय असतं, प्राधान्य असतं. त्यांची होकार असेल तर काय, मग मिया बीबी राजी तो क्या करेगा. जर ते राजी नसतील तर मग तुम्ही किती लावून द्या, 2-4 महिन्यामध्ये पुन्हा विठाला. संसारामध्येही बळजबरी चालत नाही आणि परमार्थामध्ये सुद्धा बळजबरी चालत नाही. तुकोबराय भगवान परमात्मा गोपाळांना सांगतात, गोपाळांनो, तुम्हाला यायचं अथवा न यायचं हे काय तुमच्या मनावर आहे. आणि म्हणून याल तरी यारे लागे अवघे माझ्या
मागे मागे भगवान परमात्मा गोपाळांना सांगतात तुम्हाला वाटत असेल तर या, हा, अन्यथा येऊ नका, बळजबरी नाही. जो आपलं जो देगा उसका भला, जो ना दे उसका भला. येईल त्याला घर आणि जाईल त्याला दार. आपल्याकडे म्हण आहे ना, हा, आला तर पाहुणा, नाही नाही आला तर त्याच्या घरी. आपण आपल्या घरी कोणाचं का राहून जात. हा, संसाराचं कार्य राहत नाही, मग परमार्थाचं कार्य राहील का. आणि आजकाल कोणाचं नडून चाललं नाही महाराज. लोक म्हणतात आशीन मोठा, तू तुझ्या घरी, तू आमदार तिकडे, आम्ही इकडे खासदार आहे. विठाला भगवान परमात्मा म्हणतात याल तरी यारे लागे अवघ्या माझे मागे. हा, भगवान परमात्मा जीवाला सांगतात की जीव हा काय माझ्या मागे. जीव जर भगवान परमात्म्याच्या मागे मागे गेला तर जीवाचं काय कल्याण आहे. म्हणून भगवान परमात्मा जीवाला निमंत्रण देतात आजच्या अभंगामध्ये की तुम्ही काय करा, माझ्या मागे मागे या. तुमची जर इच्छा असेल तर याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आणि जे जीव भगवान परमात्म्याच्या मागे गेले, जे जीव संतांच्या मागे गेले, जे जीव धर्माच्या मागे गेले, त्यांचं काय झालं कल्याण झालं. आणि ज्या जीवाने देवाची संगत सोडली त्याची भिवंडी झाल्याशिवाय राहिली. म्हणून जीवाच्या मागे संतांच्या मागे काय आपण गेलं पाहिजे. त्यांच्या मागे जाण्यामध्ये आपलं काय महाराज परम कल्याण आहे. भगवान परमात्म्याच्या पाठीमागे गेले तर तो आपल्याला काय देतो, मग आपलं काय करतो कल्याण करतो. भगवान परमात्मा सुखाचा काय सागर आहे. भगवान परमात्म्याकडे जर जीव गेला तर तो काय होतो, मग अवघाचे तू सुखरूप होसी जन्म मरणाचे. हा, दुःख विसरसी. भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर भगवान परमात्मा त्याला काय देतो अभयदान देतो. त्याचं काय करतो योगक्षम वहाम्यहम. भगवान परमात्म्याचा आता योगक्षम चालवतो. म्हणून भगवान परमात्म्याच्या काय गेलं पाहिजे पाठीमागे गेलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही अवघे जे सर्व गोपाळ आहे ना ते काय करा माझ्या मागे मागे या. जर तुम्ही माझ्या मागे मागे आलात तर काय होईल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात पोट भरी पुरे म्हणाल तोरी. जर जीव भगवान परमात्म्याच्या मागे गेला तर भगवान परमात्मा त्याला काय देतो महाराज. जसा गोपाळांना काल्याचा प्रसाद दिला भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही काय या माझ्या मागे मागे या. जर तुम्ही माझ्या मागे मागे आलात तर तुम्हाला कशाची आहे महालाभाची काय त्या ठिकाणी प्राप्ती आहे. प्रसाद तुम्हाला काय त्या ठिकाणी मिळेल. किती मिळेल आज देतो पोट भरी पुरे म्हणाल. भगवान परमात्मा म्हटले मी तुम्हाला एवढा प्रसाद देईल एवढा प्रसाद देईल की तुम्ही काय पुरे जोपर्यंत पुरे म्हणत नाही हा तोपर्यंत काय तुम्हाला या ठिकाणी प्रसाद मिळेल. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. भगवान परमात्म्याने काल्याचा प्रसाद गोपाळांना काय दिला. काला म्हणजेच काय महाराज
वेदांतिक भाषेमध्ये ज्याला मोक्ष म्हटल्या जातं. भगवान परमात्म्याने गोपाळांना काय दिला? मोक्ष दिला, म्हणजेच काला दिला. आणि भगवान परमात्मा म्हटलं तुम्हाला काल्याचा प्रसाद ग्रहण करायचा आहे ना, तर घाई गडबड करायची नाही, ओढात आण अजिबात करायची नाही. मले भेटीन का, मले भेटीन का, घाई करायची नाही. मग काय करायचं तर हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. परमार्थामध्ये घाई गडबड करून चालत नाही. हळूहळू ढाळे ढाळे. कसं करायचं? हळूहळू ढाळे ढाळे. केतुकेनी इतके वेळे. कसं? परमार्थामध्ये घाई करून चालत नाही. परमार्थ कसा केला पाहिजे? आरामात केला पाहिजे, निवांत केला पाहिजे. या वर्षी सुंदरते ध्यान उभे विटेवरील, पुढच्या वर्षी मग तुळशी हार गळा काशी पितांबर आवळे निरंतर, त्याच्या पुढच्या वर्षी मकर कुंडले, त्याच्या पुढच्या वर्षी तुका म्हणे माझे. महाराज तुम्हीच सांगलं की परमार्थ कसा करायचा? हळूहळू करायचा. असा त्याचा अर्थ आहे का? असा त्याचा अर्थ नाही महाराज. परमार्थामध्ये घाई करायची. कारण अति घाई आणि संकटात परमार्थामध्ये घाई करायची. काही काही लोक परमार्थामध्ये घाई करतात. त्यांना असं वाटतं की आम्ही आज हरिपाठ म्हटला की उद्या देव आमच्या घरी झाडायला आला पाहिजे. जसं आपल्याला असं वाटतं ना, काही लोकांना असं वाटतं आम्ही मतदानाचे अधिकारी झालो, आम्ही मतदान केलं म्हणजे प्रधानमंत्री आमच्या घरी काय दुसऱ्या दिवशी कामाला आला पाहिजे. आपला का नौकर आहे का तो? तुम्ही उपकार केले का मतदान करू? नाही, मतदान करून आपण उपकार करत नाही. ते आपलं काय कर्तव्य. योग्य अधिकारी युक्ती त्या ठिकाणी नियुक्त करणं हे आपली काय जबाबदारी आहे. आपणच 500,000 घेतो काय बोंबलतो? आणि हे म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? जो कधी आपलं मत विकत नाही त्याला. भुसावळमध्ये काय फुली गेली मला माहिती आहे. विठाला काही लोकांना असं वाटतं आम्ही आज हरिपाठ म्हटला म्हणजे हा आमच्या घरी काय सालाना आला पाहिजे. कोण? देव. देव कोणाला म्हणता? गतिर्भृत प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्लस स्थानम निधानम बीजमव्यम. म्या बोलवल्या वेदू चाले, म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते साडिता. असा जो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा तो भगवान परमात्मा आहे. आपल्याला असं वाटतं एकदा हरिपाठ म्हटला म्हणजे आपण देवावर काय केले? उपकार केले. देवावर आपण उपकार केले नाही. कारण देवानं हा देहच कशा करता दिलाय? देवे दिला देह कशा करता? कोण म्हटलं भोजना करता? देवे दिला देह भजना गोमटा. भोजना करता नाही, देवाने देह दिला भजना करता. परंतु आपण त्याला भजनाकडे न लावता भोजनाकडे लावलं. पंक्ती पठाण, ही पंगत झाली की ती पंगत झाली की ती. भगवंताचं कधी भजन हा करत नाही. भगवान परमात्म्याने नरदेह दिला त्याच्या प्राप्ती करता. आणि म्हणून परमार्थामध्ये काही करायची नसते, घाई करायची नसते. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. मी काय सांगत होतो तुम्हाला की काही लोकांना असं वाटतं की आपण भगवंताची आज पूजा केली म्हणजे उद्या देव आपल्या घरी यायला पाहिजे. काही लोक परमार्थामध्ये घाई करतात, परंतु परमार्थामध्ये घाई करून चालत नाही. जे लोक काही लोकांनी महाराज शोकांतिक आहे. अहो जे अट्टल सांप्रदायिक ज्यांच्या घरामध्ये निष्ठेने काय वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, त्यांनी वारकरी संप्रदाय सोडला आणि ते याच्या त्याच्या मागे बोंबलत फिरत आहे सध्या. काही इकडे जाता, काही तिकडे जाता, आणि शेवटी मग सर्व झालं का की पुन्हा ते कीर्तनात येऊन बसता. महाराज तुमच्याशिवाय मजा नाही, आमच्याशिवाय मजाच नाही. कारण आम्ही जे सांगतो ते काय तुकोबरायांचं सांगतो, आमचं आम्ही काही सांगत नाही. कोणी चादरवाल्या बाबाकडे जातं, कोणी कुकडे जातं. आता का तेही सांगू? काही लोकांनी या चादरवाल्या बाबाची चादर खालून जाऊन चादर फाडून टाकली. पण लोकांना काही गुण आला? जे लोकांना इकडून तिकडे घेऊन जात होते रिक्षावाले, त्यांनी जुन्या रिक्षा विकल्या, नव्या रिक्षा घेतल्या. तुम्हाला गुण आला नाही पण त्यांना गुण आल्याशिवाय मग लोक काय, जो ओरिजिनल संप्रदाय आहे तो
तो सोडून देता आणि इकडे तिकडे बोंबलत बसता विठाला विठाला